ऋग्वेदामध्ये गंगा आणि यमुनेचा उल्लेख येतो. मग आता हे किती वेळा म्हणून असा उल्लेख आलाय, म्हणजे 100 वेळा, एकदा, 10 वेळा, 200 वेळा. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, गंगा नदीचा उल्लेख ऋग्वेदामध्ये 1 वेळा आला आणि यमुनेचा उल्लेख हा किती वेळा आलाय? 3 वेळा आलाय. याच्या संदर्भाबद्दलचा नेक्स्ट क्वेश्चन जर आपल्याला आलाच तर तो कोणता येऊ शकतो किंवा कशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वात अधिक वेळा ऋग्वेदामध्ये कोणत्या शब्दाचा उल्लेख आलाय? तर सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा, जन. जनचा उल्लेख किती वेळा आलाय? 275 वेळा आलाय. त्याच्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की 2 नंबरला इंद्राचा उल्लेख किती वेळा आलाय? 250 वेळा आलाय. अग्नीचा उल्लेख किती वेळा आलाय? 200 वेळा आलाय. वरुणाचा उल्लेख किती वेळा आलाय? 200 वेळा आलाय. रुद्राचा उल्लेख किती वेळा आहे? 3 वेळा. बृहस्पतीचा उल्लेख किती वेळा आहे? 11. पृथ्वीचा उल्लेख 1 वेळा. राष्ट्राचा उल्लेख 10 वेळा. सभाचा उल्लेख 8 वेळा. समितीचा उल्लेख 9 वेळा. विदतचा उल्लेख 122 वेळा आणि गंगेचा उल्लेख 1 वेळा. यमुनेचा उल्लेख 3 वेळा आणि जी सोमदेवता आहे त्या सोमदेवतेचा उल्लेख हा 144 वेळा आल्याचा उल्लेख करत आहे.